इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील बाल रुग्ण विभागातील बाथरूममध्ये आज दुपारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक शुभम पाटील यांनी अग्निरोधक वापरून तात्काळ आग नियंत्रणात आणली। या विभागात त्यावेळी 21 बालरुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल आवाडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन तातडीने फायर ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या। इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे उपजिल्हा रुग्णालय असून हातकणंगले शिरोळ तालुक्यासह सीमा भागातील नागरिक येथे उपचारासाठी येत असतात। दिवसा प्राथमिक उपचारासाठी 1000हून अधिक नागरिकांची गर्दी होत असून रुग्णांची 300 खाटांची क्षमता आहे। सध्या 150हून अधिक रुग्ण दाखल आहेत। बाल रुग्ण विभागात उपचार घेत असताना बाथरूममध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। सुरक्षा रक्षकाने तत्परतेने अग्निरोधक वापरून आग विझवली। या दरम्यान रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलविले। त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला। रुग्णालयाच्या स्लॅबमधून पाणी गळत असल्याने वायरिंगला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यश्री पाटील यांनी दिली। घटनेनंतर आमदार राहुल आवाडे यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली। त्यांनी बांधकाम विभागाला स्लॅबची गळती त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या। डॉक्टर प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। सुरक्षा रक्षकासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। नमस्कार। आयजीएम हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डच्या जे वॉशरूम बाथरूम मध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळं इथं वायरीनं आग लागली आणि त्याच्यामुळं अचानक धावपळ आपल्याला इथं आपली झाली। फायर एक्सटिंग्विशरनं ती आग विझवण्यात आली, परंतु ही आग जी लागली आहे ते वरचं आपल्या पावसामुळे जे काय आपलं आयजीएम हॉस्पिटलचं जुनी इमारत असल्यामुळं त्याचं वरचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचं लिकेजेस किंवा जिथं आपले गळती आहे ती गळती काढणं गरजेचं आहे। त्या गळती काढायचं काम मी आत्ताच PWDचे अधिकारी त्यांच्याशी बोललोय, माननीय तोंडे साहेब आपल्या CS साहेबांशी बोललोय, माननीय पालकमंत्री साहेबांशीही मी आपले पालकमंत्री आबिटकर साहेबांशी मी या ठिकाणी बोलून घेणार आहे। त्याच्या बाबतीत स्ट्रक्चर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट आणि त्याचबरोबर असणारं फायर ऑडिट हे तिन्ही या ठिकाणी करून घ्यायची व्यवस्था आपल्याला शासनाच्या माध्यमातून केली जाईल।